आता आपण बघूयात पीक पाणी. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय. सुरुवातीला किरकोळ पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसानं दांडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी भात रोपं जळू लागली आहेत. भंडारा जिल्ह्यात पांदण रस्त्यांच्या समस्या वाढलेल्या असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक शेतकऱ्यांचं शेतावर जाण्याचे पांदण मार्ग माझी मालकी असल्याचं सांगत रस्ता खोदलाय, त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांवर शेती पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं अनेक भागांमध्ये शेती पिकावर याचा परिणाम जाणवू लागलाय. पाऊस न पडल्यानं आता संत्रा बाग जळू लागल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलंय. तर पाणी विकत घेऊन बाग जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचं आगमन लांबल्यानं सर्वसामान्यांच्या खिशालाही फटका बसू लागलाय. भाजीपाल्याची आवक तब्बल 40% घटल्यानं बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पालेभाज्या, टोमॅटो, भेंडी, गवार, शिमला मिरची यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून गृहिणींचं मासिक बजेट देखील कोलमडलं आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.